उमेदवार असाल आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब हवी असेल तर ही संधी सोडू नका. लगेचच तुम्ही इथे अर्ज करा. गुन्हे अन्वेषण विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी इथे भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. वेतन तुम्हाला 41,000 ते 1,32,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे. अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया. बघा, अप्पर पोलीस संचालक गुन्हे अन्वेषण विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. खूप चांगल्या सॅलरीसाठी इथे भरती होणार आहे. गट क वर्गातील पदे असून सुद्धा इथे खूप चांगली सॅलरी आहे. PSI पेक्षा इथे जास्त सॅलरी आहे. तो तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. जे STI PS आहेत त्यांच्यापेक्षा सॅलरी पे इथं चांगला आहे. तर इथे तुम्ही नक्की अप्लाय करा. अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत गट क वर्गातील शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 रिक्त पदे या अंतर्गत किंवा सरळ सेवा अंतर्गत भरावयाची असून जर तुम्ही पात्र उमेदवार असाल किंवा इच्छुक उमेदवार असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. बघा, याबद्दल इथे जाहिरात क्रमांक सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. एकूण पदसंख्या आहेत 16 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. वेतन तुम्हाला इथे S15 आणि 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. हे खूप चांगली सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तुम्ही नक्की अप्लाय करा. आणि या पदाचे काम काय असतं तर तुम्हाला तिथे डॉक्युमेंटचं काम असतं. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लावणं ते व्हेरीफाय करणं अशा प्रकारचं काम असतं. तर तुम्ही खूप चांगलं सुद्धा काम आहे. तर तुम्ही इथे इच्छुक उमेदवार इथे अर्ज करू शकतात. असे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. बघा, ही इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे परीक्षा घेण्यात येणार आहे आणि दिनांक आणि संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण माहिती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात सुद्धा आलेली आहे. फक्त तुम्हाला जे काय तुमचं एक्झाम कधी होणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती या तुम्हाला वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे. तुम्हाला बघा, अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे का तर हो, 10/2/2026 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 11/3/2026 11 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, भरतीबाबतची इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेले आहेत. कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल इथे दिलेली आहे. तर ते आपण पाहूया. बघा, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांच्या अंतर्गत या पदासाठी इथे भरती होणार आहे. सरळ सेवा भरती आहे. एकूण 16 पदे आहेत. तुम्हाला इथे S15 41,800 ते 1,32,300 सॅलरी इथे मिळणार आहे. इथे कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सुद्धा थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. टोटल 16 जागा आहेत. त्यानंतर अजासाठी 1 जागा आहे. अजसाठी 0 आहे. विजा असाठी म्हणजे हे उमेदवार इथे अर्ज करू शकत नाहीत का तर हो, हे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. फक्त ओपन कॅटेगरीमधून यांना अर्ज इथे टाकावा लागतो. भज ब साठी इथे नाही आहे, म्हणजे तरी ते ओपन कॅटेगरीमधून इथे अर्ज भरू शकतात. भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा प्र साठी नाही आहे. त्यानंतर बघा, इमा व साठी 5 जागा आहेत. SC/BC साठी 3 आहेत. EWS साठी 3 आहेत. राखीव यांच्यासाठी 2 आहेत. टोटल 16 इथे जागा आहेत. तुम्हाला बघा, इथे शैक्षणिक अर्हता काय सांगितलेली आहे. बघा, तुमची इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीत पदवी किंवा यामध्ये जर न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवी BSc फॉरेन्सिक सायन्स यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, तुम्हाला इथे काय म्हणलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठातील सायन्स एज्युकेशन घेऊन प्रथम श्रेणीतील आणि तुमचे जे विषय आहेत रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र ह्या विषयामध्ये असाल किंवा फॉरेन्सिक सायन्समधून जर तुमची BSc पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. किंवा जर रसायनशास्त्रामध्ये किंवा विज्ञान शाखेतील दुसरी वेगळी डिग्री असेल पण त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता.
बघा, तुम्हाला MSCIT किंवा इतर संगणकाचे जे कोर्स असतील त्यापैकी एक कोर्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. मराठी हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषेचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. बघा, तुम्हाला मराठी आणि हिंदी येणे गरजेचं आहे. जर तुम्हाला इतर लँग्वेज येत असाल तर तेही ग्राह्य धरलं जाणार आहे. शारीरिक पात्रता बघा इथे अपात्र म्हणजे अपंगांना इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. अपंगासाठी अपंग जे उमेदवार आहेत ते फॉर्म भरू शकत नाहीत. ते इथे अपंगांना इथे फॉर्म भरायसाठी जागा नाही आहे. त्यांना डायरेक्ट अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, तर ते इथे अर्ज करू नये. वयोमर्यादा सुद्धा इथे तुम्हाला दिलेली आहे. खुला प्रवर्गासाठी 18, कमाल वयोमर्यादा बघा 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांसाठी सुद्धा 18 आणि कमाल वयोमर्यादा 43 आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी 18 आहे, कमाल वयोमर्यादा 55 वर्ष. माजी सैनिकासाठी सुद्धा इथे बघा एज लिमिट दिलेलं आहे. सशस्त्र दलामध्ये केलेली सेवा आणि 3 वर्ष तुम्ही इथे काम करू शकता. बघा, तुम्हाला इथे सामाजिक आरक्षण सुद्धा लागू राहणार आहे. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप किंवा निवड प्रक्रिया इथे कशी असणार आहे बघा. 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यामध्ये भाग ए 120 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहणार आहे आणि भाग 2 मध्ये 80 गुणाची निरीक्षण चाचणी किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर निरीक्षण चाचणीकरिता दिलेले प्रश्नाचे उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे गरजेचे आहे. बघा, तुमची टोटल 200 मार्काची एक्झाम राहणार आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीने तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे. फर्स्ट पार्ट 1 एक्झाम 120 मार्काची असणार आहे आणि पार्ट 2 80 गुणाची इथे एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जे तुलनात्मक परीक्षा म्हणजे क्वांटिटेटिव्ह अबिलिटी अशा टाईपचे क्वेश्चन इथे असू शकतात. आणि पार्ट 1 ही बहुपर्यायी म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक्झाम असणार आहे आणि पार्ट 2 सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. मराठी किंवा इंग्रजी तुम्हाला दोन्ही माध्यम इथे ठेवलं जाणार आहे. आणि ह्या परीक्षेसाठी 120 मिनिटे टाइम तुम्हाला इथे असणार आहे. बघा, तुम्हाला इथे 120 मिनिट टाइम इथे असणार आहे. जे उमेदवार इथं पात्र होतील, गुणवत्ता प्राप्त उमेदवार आरक्षण रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीस बोलवून बघा, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. तुम्ही जर पात्र उमेदवार असाल गुणवत्ता यादीमध्ये, तर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी सुद्धा इथे बोलवण्यात येणार आहे. आणि ही जी एक्झाम आहे कुठल्या लेवलची असणार आहे, उच्च गुण प्राप्त असणार आहे आणि बहुपर्यायी ही एक्झाम असणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. सर्वसाधारण अटी नियम सुद्धा इथे दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांच्यासाठी खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी राहणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बॉक्समध्ये लिंक मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.